मित्रांनो नमस्कार. ॲज युजल तुम्ही एक वही पेन आणि सोबत तुमच्या एकांत असेल. वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या आपण बघायला लागलो. वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्यांमधून शब्द गोळा करावे. बातमी जी मित्रांनो दिसती ती बातमी पाकिस्तानमधून आहे. ओके, जी एक ट्रेन आहे, जी ट्रेन हायजॅक केलेली होती त्या संदर्भातली ही बातमी आहे. आणि या बातमीमध्ये असे कित्येक नवीन शब्द मित्रांनो तुम्हाला सापडतील की जे अत्यंत उपयोगी ठरतील, अत्यंत उपयोगी. आता ही बातमी जर तुम्ही वाचली तर काय हेडलाईन आहे बघा. अटॅक पहिल्यांदा सुरुवात झालेली आहे. बातमी कशी आहे बघा. ओके, अटॅक इन बलुचिस्तान, 20 किल्ड, 180 हॉस्टेज. ओके, बलूच रिबेल्स हायजॅक ट्रेन इन पाकिस्तान. हे पाकिस्तान. मित्रांनो एक गोष्ट या पहिल्याच वाक्यामध्ये तुम्हाला नवीन शब्द दिसतील. ओके, या ठिकाणी हॉस्टेज हा शब्द आहे बघा. हा हॉस्टेज हा शब्द काय आहे तर ओलीस ठेवलेल्या लोकांकरता मित्रांनो हा शब्द वापरला तो हॉस्टेज. ओके, जे लोक 182 लोकांना ओलीस ठेवणे म्हणजे कदाचित तुम्हाला माहिती असावं, पकडून ठेवलेल्या लोकांकरता तुम्ही हा शब्द वापरू शकता. हॉस्टेज हा शब्द आहे. हा शब्द तुम्हाला दिसतो का बघा. या ठिकाणी रिबेल असा एक शब्द दिसतो, रिबेल. ओके, हे रिबेल म्हणजे काय तर बंडखोर असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो. म्हणजे मला 2 शब्द नवीन कळाले हेडलाईनमध्ये. हॉस्टेज याचा अर्थ आहे मित्रांनो ओलीस ठेवणे, ओलीस ठेवणे. ओके, ओलीस ठेवणे. एखाद्या माणसांना पकडून ठेवलं जातं. 20 किल्ड 20 लोकांना मारलेला आहे. 182 हॉस्टेज. ओके, बलूच रिबेल्स हायजॅक ट्रेन इन पाकिस्तान. रिबेलचा अर्थ तर आत्ताच सांगितला तुम्हाला. रिबेल म्हणजे बंडखोरी करणे अशा अर्थाने येतं. बंडखोरी करणे किंवा बंडखोर या ठिकाणी मित्रांनो तो अर्थ काढू शकतो आपण, बंडखोर. ओके, रिबेल्स हायजॅक तर तुम्हाला माहीत आहे ट्रेन इन पाकिस्तान. म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असावी की नवीन नवीन शब्द आपण ऐकत जाणं, नवीन नवीन शब्दांकडे बघणं ही गरजेची गोष्ट आहे. या ठिकाणी बातमी बघितल्यानंतर तुमच्या बातमी बघितल्यावर इथं खाली काय म्हटलं आहे बघा. कशा पद्धतीनं या ठिकाणी दिलेलं आहे बघा. वाक्य इकडं खाली दिलेलं आहे. वुमेन, चिल्ड्रन, एल्डरली फ्रीड. ओके, म्हणजे ज्या स्त्रिया होत्या, मुलं होती आणि जी वयस्कर माणसं होती, हा शब्द बघा एल्डरली फ्रीड केलेला आहे, त्यांना फ्री केलेला आहे. सेज रिबेल ग्रुप. रिबेल ग्रुपचं असं म्हणणं आहे की ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांना सोडून दिलेलं आहे. चिल्ड्रन जे आहेत त्यांना सोडून दिलेलं आहे. एल्डरली म्हणजे वयस्कर माणसं जे आहेत, एल्डरली फ्रीड सेज रिबेल ग्रुप. ट्रेन ट्रॅप्ड इन टनल. टनलमध्ये म्हणजे बोगद्यामध्ये ती ट्रेन ट्रॅप केली गेली. टनेल हा शब्द पाठीमागं सुद्धा बघितला होता बघा, टनेल. ओके, ड्रायव्हर इंज्युअर झालेला आहे. ड्रायव्हर इंज्युअर्ड से पाकिस्तान ऑफिशियल्स. पाकिस्तान ऑफिशियल्स जे आहे त्यांचं म्हणणं असं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं मित्रांनो हे वाचणं अपेक्षित आहे. वुमेन, चिल्ड्रन, एल्डरली फ्रीड सेज रिबेल ग्रुप. ट्रेन ट्रॅप्ड इन टनल. ड्रायव्हर इंज्युअर्ड सेज पाकिस्तान ऑफिशियल्स. म्हणजे वाक्य वाचत असताना कित्येक नवीन गोष्टी मित्रांनो आपल्याला ऐकायला भेटतील आणि अशा ऐकत जाणं हे अपेक्षित आहे. हे जर आपण अशा पद्धतीनं ऐकत गेलो तर मित्रांनो आपल्याला अगदी सहज पद्धतीनं प्रत्येक गोष्ट कळायला चालू होईल. या ठिकाणी बातमी दिलेली आहे बघा. ही बातमी कशा पद्धतीने थोडंसं मी या ठिकाणी हे वाढवून घेतो जेणेकरून ते तुम्हाला समजायला सोपं जाईल, व्यवस्थित या ठिकाणी दिसेल तुम्हाला. यस, आता या ठिकाणी बातमी सुरू झाली. बातमी कशा पद्धतीनं आहे बघा. ही बातमी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. पहिल्यांदा वाचून दाखवतो. वाक्य कुठून चालू झालं आणि कुठं संपलं आहे बघा. या ठिकाणी मित्रांनो हे वाक्य चालू झाले. ओके, सेपरेटिस्ट. ओके, इथून हे वाक्य चालू होऊन या ठिकाणी मित्रांनो हे वाक्य संपलेलं आहे. आणि वाक्य व्यवस्थित पहिल्यांदा वाचून दाखवतो बघा. सेपरेटिस्ट मिलिटंट्स इन साऊथर्न पाकिस्तान said they had taken 182 hostages including military personnel on Tuesday in an attack on a train and threatened to kill them if security forces did not leave the area. वाक्य बघितल्यानंतर मित्रांनो सेपरेटिस्ट हा शब्द बघा. सेपरेटिस्ट हा शब्द जर तुम्ही बघितला, सेपरेटिस्ट हा शब्द जर बघितला तर तुमच्या लक्षात आहे अगलाववादी, ज्यांना आपलं राज्य वेगळं पाहिजे आहे असं जे म्हणणारे असतात ते म्हटलं जातं, त्यांना म्हटलं जातं मित्रांनो सेपरेटिस्ट किंवा नक्षलवादी असाही शब्द तुम्ही वापरू शकता. मिलिटंट्स हा शब्द बघा. मिलिटंट्स हा शब्द मित्रांनो वापरला जातो दहशतवादी. ओके, दहशतवादी, दहशतवादी. ओके, दहशतवादी आहेत त्यांना मिलिटंट्स म्हटलं जातं. सेपरेटिस्ट मिलिटंट्स इन साऊथ वेस्ट पाकिस्तान सेड दे हॅड टेकन 182 हॉस्टेज. ओके, 182 हॉस्टेजेस.
182 हॉस्टेजेस असं म्हटलेलं आहे, म्हणजे 182 लोकांना त्यांनी कैद करून ठेवलेलं आहे. 182 लोकांना हा हॉस्टेज हा शब्द बघा. ओके, 182 लोकांना त्यांनी कैदेत ठेवलेलं आहे, पकडून ठेवलेलं आहे, ओलीस ठेवलेलं आहे. राईट. हॅड टेकन, दे हॅड टेकन या ठिकाणी तुम्हाला दिसतो म्हणजे पास्ट परफेक्टचा इथं वापर केलेला आहे. काय पाठीमागं पास्ट टेन्समध्ये सेड आलेला आहे. दे हॅड टेकन 182 हॉस्टेजेस इन्क्लुडिंग मिलिटरी पर्सनल. हा शब्द मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा. पर्सनल शब्द बघा. पर्सनल हा शब्द पर्सनल, पर्सनलचा अर्थ आहे मित्रांनो कर्मचारी. यस, हा शब्द लक्षात ठेवा. काय आहे? कर्मचारी असा त्याचा अर्थ होतो. पर्सनल, हे पर्सनल हा शब्द अत्यंत डबल एन आहे. डबल एन बघून ठेवा, पर्सनल नव्हे. ओके, मिलिटरी पर्सनल म्हणजे मिलिटरीचे जे कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा त्यांनी पकडलेलं आहे, त्यांनासुद्धा त्यांनी हॉस्टेजेस बनवलेलं आहे, त्यांनासुद्धा कैदेत ठेवलेलं आहे. ऑन ट्यूजडे वार दिलेला आहे, वाराच्या पाठीमागं आव्हान येतं हे सांगितलं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं मित्रांनो प्रत्येक वाक्य आपण बघत असताना नवीन नवीन शब्द तुम्हाला बघायला मिळतील. ऑन ट्यूजडे इन ॲन अटॅक ऑन अ ट्रेन अँड थ्रेटन्ड. हे थ्रेटन्ड काय? थ्रेटन याचा अर्थ आहे मित्रांनो धमकी देणे. यस, याचा अर्थ आहे धमकी देणे. थ्रेटन हा शब्द लक्षात ठेवा. थ्रेटन याचा अर्थ आहे धमकी देणे. यस, धमकी देणे. इथं लिहितो मी धमकी. ओके, देणे, धमकी देणे असा त्याचा अर्थ होतो. ओके, थ्रेटन. ओके, थ्रेटन टू किल. आणि ही अत्यंत महत्त्वाचं बरं. थ्रेटन फॉर येत नाही, थ्रेटन्ड टूच येतं. हे प्रेपोजिशन मित्रांनो कायम लक्षात ठेवा. अशाच गोष्टी मित्रांनो परीक्षेला विचारल्या जातात. त्या प्रेपोजिशनकडं जाणीवपूर्वक तुमचं मी लक्ष वेधायला लागलो आहे. लक्षात येतं का? मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवायला लागलो आहे कारण हेच परीक्षेचा मुद्दा असतो. प्रेपोजिशनचे प्रश्न मित्रांनो हमखास चुकतात. आणि हे का चुकतात? कारण या गोष्टीकडे आपण जाणीवपूर्वक लक्षच देत नाही. हे टू जे आहे हे टू लक्षात ठेवा. थ्रेटनला टू लागतं हे तुमच्या लक्षात येऊ दे. ओके, म्हणजे मुद्दा तुमच्या लक्षात आला. थ्रेटन टू किल देम म्हणजे त्यांना मारण्याची त्यांनी धमकी दिली. इफ सिक्युरिटी फोर्सेस, फोर्सेस हा शब्द बघा. फोर्सेस म्हणजे फोर्सेसचा मित्रांनो अर्थ आहे सैन्य. काय आहे? फोर्सेसचा अर्थ आहे हे फोर्सेस जे आहे या फोर्सेसचा अर्थ आहे सैन्य. डिड नॉट लिव्ह द एरिया. बघा, पास्ट टेन्सचा सुंदर वापर, या ठिकाणी पास्ट परफेक्टचा वापर, या ठिकाणी सेड सिंपल पास्ट टेन्स. म्हणजे कॉम्बिनेशन तुमच्या लक्षात आला असावं की पास्ट टेन्स कंबाईन्स विथ पास्ट टेन्स. एका ठिकाणी सिंपल पास्ट, एके ठिकाणी तुम्हाला पास्ट परफेक्ट, परत तुम्हाला या ठिकाणी सिंपल पास्ट आणि या ठिकाणी परत या ठिकाणी आपल्याला दिसतो सिंपल पास्ट. You must be aware of simple past tense can be combined with the past perfect of the simple past tense itself. It can be combined with the past continuous. So whenever the sentence goes in the past tense, that past tense can be combined with any kind of past tense. That must be remembered. या गोष्टी कायम मित्रांनो लक्षात ठेवा कारण याच गोष्टी तुम्हाला परीक्षेला अत्यंत महत्त्वाच्या ठरतील. एरर डिटेक्शनच्या वेळेला या गोष्टी तुम्हाला उपयोगाच्या ठरतील. म्हणजे मुद्दे तुमच्या मी प्रत्येक लक्षात आणून द्यायला लागलो आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्याशी शेअर करत मी पुढं चाललेलो. आता या ठिकाणी बघा, द ट्रेन विच हॅड अबाउट 400 पॅसेंजर्स. ओके, ज्या ट्रेनमध्ये जवळजवळ 400 पॅसेंजर्स होते. वॉज ट्रॅप्ड. ट्रॅप हा शब्द बघा, म्हणजे परवाच हा शब्द आपण घेतला होता. ट्रॅप म्हणजे अडकणे, बरोबर. परवाच्या बातमीमध्ये असलेला शब्द. म्हणजे तुमच्या लक्षात यायला लागलं आहे का मित्रांनो? ही गोष्ट तुम्हाला कळायला लागली आहे का की ही गोष्ट समजणं खूप गरजेची गोष्ट आहे की शब्द रिपीट होतात. यस, शब्द रिपीट होतात ही गोष्ट तुम्हाला कळू दे. द ट्रेन विच हॅड अबाउट 400 पॅसेंजर्स वॉज ट्रॅप्ड इन अ टनल. ओके, टनल म्हणजे बोगदा. अँड द ड्रायव्हर वॉज अ बॅडली वुंडेड. आता वुंड म्हणजे काय तर बॅडली वुंडेड. या वुंडेडचा मित्रांनो अर्थ आहे जखमी होणे. ओके, तो जो ड्रायव्हर होता तो ड्रायव्हर मित्रांनो जखमी झालेला आहे. वुंड म्हणजे जखमी होणे, जखम होणे अशा अर्थानं होतं. ओके, जखमी होणे, जखमी होणे. राईट. वुंडेड लोकल अथॉरिटीज, पोलीस अँड रेल्वे ऑफिशियल्स सेट. म्हणजे तिथल्या ज्या लोकल अथॉरिटीज होत्या आणि पोलीस होते आणि रेल्वे ऑफिशियल्स होते ते म्हणाले विदाऊट कन्फर्मिंग द बलूच लिबरेशन आर्मीज अकाउंट ऑफ हॉस्टेजेस. विदाऊट नेमिंग. ओके, कन्फर्मेशन अजून झालेलं नाही. विदाऊट कन्फर्मिंग द बलूच लिबरेशन आर्मीज अकाउंट्स ऑफ हॉस्टेजेस. अकाउंट ऑफ जिम्मेदार असणे. मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा. अशा पद्धतीच्या फ्रेझल वर्ब विचारले जातात. अकाउंट फॉर, अकाउंट ऑफ हॉस्टेजेस म्हणजे जबाबदार असणे, जिम्मेदार असणे, एखाद्यावर जिम्मेदारी टाकणे. रिस्पॉन्सिबल फॉर याला म्हटलं जातं मित्रांनो अकाउंट ऑफ हे वापरलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने या गोष्टी मित्रांनो समजून घ्याव्या लागतील. प्रत्येक ठिकाणी आपण ह्या बारीक सारीक गोष्टींची चर्चा करायला लागलेलो आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला काय दिसतंय बघा. यस, या ठिकाणी म्हटलंय
Security forces said an explosion had been heard near the tunnel and that they were exchanging fire with the militants in a mountains area. ओके, आता या ठिकाणी बघा वाक्य वाचून दाखवलं तुम्हाला आणि मग या ठिकाणी आपल्याला दिसतं द सिक्युरिटी फोर्सेस म्हणजे सैन्य सेड सिक्युरिटी फोर्सेस सेड राईट सिक्युरिटी फोर्सेस सेड अँड एक्सप्लोजन हॅड बीन हर्ड. ओके, हॅड बीन हर्ड. ओके, या ठिकाणी काय ऐकण्यात आलं एक्सप्लोजन. मित्रांनो ही जी रचना आहे हॅड बीन हर्ड ही रचना मित्रांनो पॅसिव्हची आहे. कोणती रचना आहे ही जी रचना तुम्हाला दिसते कोणती रचना आता जी सांगितली ही जी रचना जी दिसते ही रचना मित्रांनो पॅसिव्हची रचना आहे पॅसिव्ह. ओके, हॅड बीन हर्ड पास्ट परफेक्ट पॅसिव्ह नियर द टनल अँड दॅट दे वर एक्सचेंजिंग फायर. काय शब्दांची रचना आहे बा एक्सचेंजिंग फायरिंग. हो, एक्सचेंजिंग फायर विथ द मिलिटंट्स म्हणजे त्या मिलिटंट्सना ते हकलण्याकरता त्या ठिकाणी फायर केलेले आहे. ओके, इन द माउंटन्स एरिया म्हणजे तो जो हिली एरिया जो आहे ज्या ठिकाणी माउंटन्स आहेत त्या ठिकाणी हे फायरिंग झालेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. ओके, मिलिटंट्स जे आहेत त्यांना तिथून घालवण्याकरता किंवा त्यांना काउंटर करण्याकरता ओके मिलिटरीनं फायरिंग केलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. सिक्युरिटी फोर्सेस सेड अन एक्सप्लोजन हॅड बीन हर्ड नियर द टनल अँड दॅट दे वर एक्सचेंजिंग फायर विथ द मिलिटंट्स इन अ माउंटन्स एरिया. ओके, मिलिटंटचा अर्थ तर सांगितलं तुम्हाला. मिलिटंटचा अर्थ परत एकदा सांगतो, बऱ्याच वेळा अशा ठिकाणी कन्फ्युजन राहतं ते लक्षात घ्या. मिलिटंटचा अर्थ तुम्हाला सांगितला होता मिलिटंट्स म्हणजे दहशतवादी. पुढचं वाक्य बघा द MLA विच सिक्स इंडिपेंडन्स. ओके, द BLA विच सिक्स इंडिपेंडन्स फॉर बलुचिस्तान प्रोविन्स ओके बॉर्डरिंग बोथ अफगाणिस्तान and Iran said it had killed 20 soldiers and shot down a drone. मित्रांनो लक्षात आलं का बघा वाक्य इथून चालू झालं. द BLA विच सिक हा शब्द घेतला होता मित्रांनो अपेक्षा करणे. म्हणजे तुमच्या लक्षात येऊ दे मला काय म्हणायचं आहे की अशा पद्धतीचे जे शब्द आहेत हे शब्द मित्रांनो सतत तुम्हाला रिपीट होताना दिसतात की जे रिपीट होणारे शब्द आपल्याला सतत बघावे लागतात. राईट, हे सीक म्हणजे अपेक्षा करणे. परवाचंच क्रियापद मित्रांनो पुन्हा या ठिकाणी रिपीट झालेलं दिसतं. अपेक्षा करणे अशा अर्थाने हे वापरलं जातं. यस, अपेक्षा करणे. ओके, 6 ओके विच 6 ओके BLA विच 6 इंडिपेंडन्स ऑफ बलुचिस्तान प्रोविन्स. आता हे प्रोविन्स म्हणजे काय राज्य प्रोविन्स प्रदेश असा त्याचा खरा अर्थ होतो. हा जो प्रदेश आहे प्रोविन्सचा अर्थ होतो प्रदेश. ओके, जो बलुचिस्तान प्रदेश आहे त्यांना ते इंडिपेंडन्स पाहिजे. बॉर्डरिंग त्याची बॉर्डर कुठं लागून आहे बोथ अफगाणिस्तान अँड इराण. सेड इट हॅड किल्ड 20 सोल्जर्स अँड शॉट डाऊन अ ड्रोन. ड्रोनसुद्धा त्यांनी पाडलेला आहे शॉट डाऊन. ओके, 20 लोकांना 20 सोल्जर्सना त्यांनी मारलेला आहे असा त्यांचा दावा आहे. ओके, BLA म्हणजे इथं दिलं आहे बघा बलूच लिबरेशन आर्मीज. ओके, बलूच लिबरेशन हे BLA याच्यासाठी वापरले बलूच लिबरेशन आर्मीज याच्यासाठी मित्रांनो हे BLA हा शॉर्ट फॉर्म त्यांनी वापरलेला आहे. ओके, म्हणजे हे इथं वाक्य संपलं. देअर वॉज इथून वाक्याची सुरुवात. देअर वॉज नो कन्फर्मेशन ऑफ दॅट फ्रॉम पाकिस्तान अथॉरिटीज. पाकिस्तानच्या अथॉरिटीजकडून अजून कोणतीही कन्फर्मेशन मिळालेली नाही. देअर वॉज नो कन्फर्मेशन ऑफ दॅट या संदर्भातली कोणतीही कन्फर्मेशन अजून पाकिस्तानी अथॉरिटीकडून मिळालेली नाही असा त्याचा अर्थ होता. आता या ठिकाणी बघा या ठिकाणी बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येते की कशा पद्धतीनं हे पुढं चाललेलं आहे. यस या ठिकाणी बघा द ग्रुप सेड इट हॅड टेकन 182 hostages from the train including Pakistan army personnel and other security officials traveling on leave. म्हणजे लीववर जाणारे जे ऑफिशियल्स होते म्हणजे या ठिकाणी वाक्य चालू झालं. द ग्रुप सेड त्या ग्रुपनं सांगितलं आहे ज्यांनी ते हॉस्टेज ज्यांनी ते ट्रेन हायजॅक केलेले आहे त्या ग्रुपनं सांगितलं इट हॅड टेकन 182 हॉस्टेजेस. ओके, 182 ओके हॉस्टेजेस फ्रॉम द ट्रेन इन्क्लुडिंग पाकिस्तान आर्मी पर्सनल. पाकिस्तान आर्मी पर्सनल म्हणजे पाकिस्तान पर्सनलचा अर्थ सांगितला कामगार. ओके, कर्मचारी त्यांचे कर्मचारी त्यांनी हायजॅक केले. अँड अदर सिक्युरिटी ऑफिसर्स ट्रॅव्हलिंग ऑन लीववर जाणारे काय ऑफिसर्स होते त्यांना त्याने हायजॅक केलेला आहे. सिव्हिलियन्स पॅसेंजर्स ओके पर्टिक्युलरली वुमन चिल्ड्रन द एल्डरली अँड बलूच सिटीजन्स हॅव बीन रिलीज सेफली. बघा इथं सिव्हिलियन जे होते सिव्हिलियनचा अर्थ सांगितला होता नागरिक
पॅसेंजर जे होते ते होते, ओके. पर्टिक्युलरली वुमन ज्या होत्या, चिल्ड्रन होते, द एल्डरली म्हणजे मोठे लोक जे होते, बलूच सिटिजन्स होते, हॅव बीन रिलीज्ड. बघा या ठिकाणी ही पॅसिव्हची रचना मित्रांनो तुम्हाला दिसते का? बघा, हॅव बीन रिलीज्ड. हे हॅव का आलं? कारण पाठीमागचा कर्ता कोण आहे? सिव्हिलियन पॅसेंजर्स, ओके. पर्टिक्युलरली वुमन, चिल्ड्रन, द एल्डरली अँड बलूच सिटिजन्स हॅव बीन रिलीज्ड. हे बीन हॅव बीन रिलीज्ड सेफली अँड गिवन सिक्युअर रूट, ओके. त्यांना सिक्युअर रूट दिलेला आहे, ओके. जे पकडले गेले होते त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे. इट सेड इन स्टेटमेंट, ओके. स्टेटमेंट ईमेल्ड टू जर्नलिस्ट्स, ओके. त्यांनी जे काय स्टेटमेंट केलेलं होतं त्या ग्रुपनं जे काय स्टेटमेंट केलेलं होतं, ईमेल केलेला होता जर्नलिस्ट्स, ओके. जर्नलिस्ट जे आहेत त्यांना जो काही ईमेल केलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी ते मेन्शन केलेलं आहे. पत्रकारांना जर्नलिस्ट म्हटलं जातं. अँड पोस्टेड ऑन टेलिग्रामवर त्यांनी तशा पद्धतीनं पोस्ट केलेली आहे. द BLA फर्दर वॉन्ट्स, फर्दर बघा हा शब्द लक्षात ठेवा. फर्दर म्हणजे पुढं त्याने असं वॉर्न केलेलं आहे. वॉन्ट्स दॅट मिलिटरी इंटरव्हेन्शन कंटिन्यूज, ओके. इंटरव्हेन्शन याचा अर्थ आहे मित्रांनो मध्यस्थी. लक्षात ठेवा काय आहे? मध्यस्थीला म्हटलं जातं इंटरव्हेन्शन, ओके. इंटरव्हेन्शन या गोष्टी लक्षात घ्या. अशा पद्धतीनं बातम्या बघत असताना कित्येक नवीन शब्द आपल्याला सापडतात. हे नवीन शब्द आपल्याला बघावेच लागतात, कारण असे शब्द ज्यावेळेला आपण बघत जातो त्यावेळेला मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला इंग्रजी यायला लागला असा त्याचा अर्थ होतो. माझ्या मते आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे. नवीन शब्द आपण बघितले, नवीन शब्दांची चर्चा केली. अशा पद्धतीनं आपली चर्चा दररोज चालू राहणार आहे. थँक्यू व्हेरी मच.